वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. आणि त्यावेळेला फार मोठे विद्वान पैठणमध्ये होते. 24 ग्रंथावर भाष्य करणारे बोपदेव नावाचे विद्वान ब्राह्मण पैठणला राहत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या सभेचं आयोजन केलं आणि त्या सभेचं आयोजन केल्यानंतर महाराज सभा भरली. अनेक पांडित्याच्या अभिमानाचे पंडित लोक आपापल्या आसनावर विराजमान झालेले होते. महाराज काही पंडित असतात आणि काही पंडित अभिमानी असतात. विद्या ही अभिमान लवकर पैदा करते. बोपदेव थोडे न्यायाधीशासारखे मध्यस्थ होते, पण भोवती बसलेले पंडितातले काही पंडित अभिमानी होते. त्या पत्राची खोच त्यांना समजलेली होती आणि ती खोच समजलेली असल्यामुळं त्या पंडित अभिमानी असणाऱ्या मंडळीनं बोपदेवांकडे असा संकेत करावा की याला प्रायश्चित्त नाही, आपणही आपल्या या विद्वत सभेतून यांना शुद्धीपत्र देणं योग्य नाही, अशाच अर्थाची ती चर्चा चाललेली होती. आणि त्या चर्चेमध्ये काही तत्वज्ञानाची वाक्य ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडून निघाली. आत्म्याच्या तत्वज्ञानाबरोबर जसं विष्णुदासाला यातायाती का नाही, तर आत्मस्वरूप आहे. भेद देहाच्या आवरणामुळे आहे. सगळ्यांचा आत्मा एक आहे, हे लक्षात घ्या. व्यवहारात एकपणानं व्यवहार करायचा नाही. देहाध्यासी आहात तोपर्यंत शास्त्राप्रमाणेच भेद व्यवहार करायचा आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. आपण आपल्या अवयवांशी सुद्धा आचार करताना भेद पाळतो. ज्या डाव्या हाताने आपण शौच धुतो त्याला साफ करेपर्यंत आपण कोणत्याही वस्तूला हात लावत नाही. हा त्याच्यावर अन्याय नव्हे, ही त्याच्याची व्यवस्था आहे. अन्याय नाही, हा ही व्यवस्था आहे. तर त्याप्रमाणे देहभावामध्ये भेद, अभेदात भेद कसा ठेवायचा आणि भेदातही अभेद कसा मानायचा, हे तत्वज्ञान आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शिकवलेलं आहे. हनुमान देवासमोर आपला परिचय देताना भेदाचा आणि अभेदाचा दोन्ही देतात. देहदृष्ट्यात उदासोहम, जीवदृष्ट्यात वदंशकः, आत्मदृष्ट्यात मेवासी इति मे निश्चितामती. तिन्हीचं व्यवस्थित पालन हनुमंतांच्या जीवनात दिसतं. भेद अभेदाचा योग्य संगम हनुमंतांच्या जीवनात दिसतो. तेव्हा याच पद्धतीचे हे जाणकार होते आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी, महाराज एकाच गावामध्ये सौ सोनार के और एक लोहार के, ते आमच्या ताडवनातला धेनुकासूर, सगळे पोरं जेव्हा त्या बागेत घुसले ना, तर त्यांनी विचार काय केला, या प्रत्येकाच्या नादी लागण्यात अर्थ नाही, यांचा प्रेरक कोण आहे त्याला पाहू, म्हणजे त्याला आवरलं की सगळे आवरतील. तर समाजाचे प्रेरक स्थान ब्राह्मण जात होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ब्राह्मणापासून चमत्काराला प्रारंभ केला. हत्ती के पाव में सबके पाव. एका ठिकाणी पहिला घाव घातला की बाकी सगळे आपोआप बाजूला होते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञानाच्या भाषा सुरू केल्या आणि अभिमानी पंडितांनी त्यांची उपेक्षा सुरुवात केली. का रे पोरा, तुझं नाव काय? ज्ञानेश्वर महाराज पुढे होऊन आपल्या चारी भावंडाची नावं सांगतात. हे माझे मोठे बंधू आहे, त्यांचं नाव निवृत्तीनाथ आहे, माझं नाव ज्ञानदेव आहे, हे सोपान देव आहेत, आणि ही छोटी मुलगी आहे तिचं नाव आहे मुक्ताई आहे.
वा, वडिलांनी नावं तर फार चांगले ठेवलेत म्हणे. ते पांडित्याभिमानी लोक टिंगल करायला सुरुवात करतायत. नावं तर फार चांगले ठेवलेत म्हणे, निवृत्तीनाथ, ज्ञानेदेव. असं काय नाव ठेवल्याने ज्ञानी होत असतो का? उपेक्षा करायला प्रारंभ केला. धीर गंभीर असणारे ज्ञानेश्वर महाराज ऐकून घेत आहेत. निवृत्तीनाथ महाराज गप्प आहेत, शांत आहेत. माझी छोट्याशा मुक्ताबाईची थोडी तळमळ चाललेली होती. मुक्ताबाई म्हणजे रामायणातल्या लक्ष्मणासारखं आहे. लक्ष्मणाला आमच्या काही सहन होत नव्हतं. ती निक्षत्रिय पृथ्वी झाली जेव्हा म्हणला ना, तर लक्ष्मणाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली. रामाने सांगितलं जरा शांत हो, गुरुजी आहेत ना आपले, पाहतील योग्य वेळेला योग्य आज्ञा देतील तेव्हा पाहू. तसं मुक्ताबाईची अशी नुसती तडफड चालली होती. नागिणीसारखी होती महाराज मुक्ताबाई. मुक्ताबाई सामान्य नव्हती. इतकी बिनचूक उत्तर दिलेत म्हणून तर 1400 वर्षावाल्याला म्हणली कोरा आहे रे कोरा. ही हिंमत फक्त तिचीच होती, लक्षात ठेवा. तेव्हा ती तिखट मिरची होती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तिला इशारा केला, शांत. धीरगंभीर असतात संत मंडळी. आणि ती उपेक्षा सहन करत गेले. आणि त्या उपेक्षेचा एक परिणाम एका ब्राह्मणाच्या तोंडून निघाला. अरे यांचे नाव चांगले ठेवले म्हणून काय झालं? आपला तो पखाल्या नाही का, तो रेडा नेतो, त्याचं नाव पण ज्ञान्या ठेवलेलं आहे. मग काय नाव ज्ञान्या ठेवल्याने काही ज्ञानी होत असतो का? ज्ञानेश्वर महाराज म्हणले सगळ्यातला आत्मा एकच आहे. त्या ज्ञाना रेड्यातला आणि माझा सुद्धा आत्मा एकच आहे म्हणले. बस गप्पा मारल्याने काय होईल? त्याला मारलं तर तुझ्या अंगावर वळ उठतील का? होय महाराज. आणि खरोखर त्या ज्ञानाभिमानी पंडितानं त्या पखाला घेऊन चाललेल्या रेड्याला बोलवलं आणि त्याच्या मालकाला सांगितलेलं त्याच्यावर 2 आसोड मार. आसोड मार. महाराज सर्वव्यापी चैतन्य असणारा, अनुभव असणारा, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठावा हंतेचा, तोच संत साधू ओळखावा, निका येरते आई का माया. प्रत्यक्ष दाखवलं. आणि त्या ज्ञान्या रेड्याच्या पाठीवर आसोड मारण्याबरोबर माऊलींच्या पाठीवर चळ चळ फुगून वळ आले आणि रक्त व्हायला लागले. कृष्णाजी पंत रडायला लागले, काय माझ्या पोरांचे हे, अरे असा त्रास देऊ नका. पंडित म्हणले आम्ही कुठं माऊलींना मारलंय. माऊलीने हा चमत्कार दाखवल्यानंतर बोपदेव तर न्यायाधीशावर असणारे अधिकार ओळखला. पण अजूनही पंडित सभेतले बाकीचे लोक गप्प बसत नव्हते. ते म्हणे काय एखादी चिटकी विद्या शिकवली तर शिकला तरी असं करून दाखवता येईल, ह्याच्यात काय विशेष आहे? अजूनही उपेक्षेचा भाव सुटला नाही. त्याच्या अंगावर जोर इकडं ओढले, यात काय विशेष आहे? तो एखादा आघोरी विद्या करणारा बिब्याच्या फुल्या आपल्या जागेवर मारतो आणि त्याच्या कपड्यावर उठतात का नाही? मग त्यांचं काय चुकीचं आहे? ते म्हणले चिटकी विद्या सुद्धा करते. एवढ्यानं आम्ही मानणार नाही. खरंच त्याच्यातला तुझा आत्मा एक आहे का? मग तू ब्राह्मण आहेस, तू वेदविद्या शिकलास, या रेड्याला येईल का वेद बोलवता? महाराज सिद्धांतानुसार त्याचा माझा आत्मा एक असेल तर त्याला वेद बोलवता येईल. गप्पा मारू नकोस नुसत्या. तो वेडा पुढे आणला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अंतर्मुख भाव केला. अंतर्मुख भाव केला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, जित देखो त श्याममयी, वासुदेव सर्वमिती, सर्वम खल्विदम ब्रह्म, या निष्ठेवर पोहोचले. आणि आपला वरदहस्त त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवल्याबरोबर महाराज या रेड्याने कोणता वेद बोलावा अशी आपली इच्छा आहे. एक ब्राह्मण म्हणला ऋग्वेद बोलावा अशी इच्छा आहे. आणि म्हणल्याबरोबर ऋग्वेदाची पहिली ऋचा अग्निमेळे पुरोहिते प्रारंभ केली. त्या रेड्याने जेव्हा वेद बोलवायला सुरुवात केली
मग मात्र हे सगळे गळाले. ब्राह्मणांना गलितगात्र केलं. अभिमानी पंडितांचा अभिमान जिरला आणि जिरल्यानंतर स्वतः बोपदेवानी शुद्धीपत्र पण दिलंय. पण पहिल्यांदा असं म्हटलं की महाराज आपल्याला शुद्धीपत्र द्यायची गरजच नाही, आपण मुळातच शुद्ध आहात, आम्ही काय तुम्हाला शुद्धीपत्र. प्रामाणिक स्वीकृती पण त्या ब्राह्मणाने केली. त्यांचं शुद्धीपत्र सुद्धा ओवीमध्ये प्रसिद्ध आहे. बोपदेवाच्या हस्ताक्षरातलं शुद्धीपत्र. आणि एवढा चमत्कार झाल्यावर चमत्काराने नमस्कार होत असतो. महाराज चमत्काराने नमस्कार. ज्ञानेश्वर महाराज पैठणमध्ये बरेच दिवस राहिलेत त्यानंतर. आणि सर्वच्या सर्व समाज एकदम शरणागत झालेला आहे. खूप गर्दी झाली आहे पैठणला. महाराज बरेच दिवस राहिल्याचं वर्णन आहे. बाहेरचा समाज हा चमत्कार ऐकून माऊलींच्या जवळ येत होता. सतत चांगदेवासारख्या 1400 वर्षाच्या योग्याला सुद्धा ही कीर्ती कळली होती. शिष्यांना पाहून यायला सांगितलं होतं. काही शिष्य सुद्धा पैठणला आलेले होते. आणि या शिष्यांनी आपल्या डोळ्यांनी त्या महापुरुषाचं दर्शन घेतलं होतं. आणि चांगदेवाला सुद्धा जाऊन सांगितलं होतं की महाराज सत्य आहे, चमत्कार सत्य आहे, केवळ वदंता नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये इतिहासाप्रमाणे 2-3 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचा काळ तिकडे गेलेला आहे. आणि यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी परत निरोप घेतला आणि तो रेडा त्या रेड्याच्या मालकाने ज्ञानेश्वर महाराजांना सुपूर्त केला. त्याच्यासह प्रवास झालेला. येताना आळ्याला त्याला समाधी दिली. तत्पूर्वी नेवाशाला मुक्काम होता. चातुर्मासाच्या निमित्तानं जगाचं अज्ञान हरण करण्याकरता गुरूंच्या आज्ञेवरून ब्रह्मसाम्राज्य दीपिका केली. ज्ञानेश्वर गीतेवर टीका केली महाराज तिच्या नेवाशाला. ते प्रसिद्ध क्षेत्र मोहिनी अवतार अमृत मंथनाच्या वेळचा त्यावेळचं हे क्षेत्र. आणि त्या पुरातन क्षेत्रामध्ये तिथेही चमत्कार झाला. किती चमत्कार सांगू. सगळे चमत्कार जर सांगितलं तर आपल्याला चरित्राला वेळ होईल. काही विषय मी उद्याच्या ह्याच्यात प्रसंग सोडून सांगेल. मधला विषय उद्याला सांगेल. पण आज मला समाधीपर्यंत पोहोचायचं. आजचा पवित्र दिवस आहे. त्यामुळे काही विषयाची चर्चा, विशेषतः यात्रेतली चर्चा मी उद्या करेल. कारण यात्रेचा प्रसंग खूप मोठा आहे. त्याच्यात अनेक चमत्कार झालेले आहेत. तर फक्त प्रवासातला हा विषय सांगतो आळंदीपर्यंतचा. आणि समाधीच्या विषयाकडे मी जातोय. तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तिथं सुद्धा पावसाच्या वेळेला मशिदीचा आश्रय घेतला. तिथलच्या लोकांनी हुसकून द्यायचा प्रयत्न केला आणि ती मशीद बोलती केली आणि मी हिंदूंची आहे तिच्याकडून वदवून घेतलं. असं प्रसंग तिथं सुद्धा आहे. अनेक दिवसाची चर्चा तिथपर्यंत आलेली होती. ज्ञानेश्वर महाराज चातुर्मासा करता राहिले. आणि आज ज्या खांबावर मंदिर उभं आहे त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी चातुर्मासाठी आपली सर्वांची आवडती असणारी ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, या ज्ञानेश्वरीचं भाष्य, गीतेवरचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी या नेवासे गावी लिहिलं. त्याच गावी पहिला चमत्कार पोहोचतानाच एक प्रेत आलेलं होतं आणि सतीचे लक्षण परिधान करून ती सती जायला निघालेली सौभाग्यवती सौभाग्य अलंकारासहित
वंदन करायला येते आणि शुभ आशीर्वाद तोंडातून निघाला. अहो म्हणले तुम्ही काय बोलताय, ही सती जायला निघाली. आणा प्रेत म्हणले. काय नाव आहे म्हणे सच्चिदानंद. अरे सच्चिदानंद कुठं मरत असतो का म्हणे. दोऱ्या सोडायला लावल्या आणि त्या सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तेव्हा काय त्यांचा महिमा वर्णन करावा. प्रत्यक्ष मृत जिवंत केला, आनंद झाला. त्यांनी माऊलींचे पाय धरले आणि तेच ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. आणि निवृत्तीनाथांच्या समोर रोज येणाऱ्या श्रोत्यांच्या समवेत फार सुंदर असं ज्ञानेश्वरीचं भाष्य तिथं तयार झालं. यानंतर महाराज चांगदेव महाराज समाधीस्थ असताना पुणतांबा मार्गे येता येता त्या योगी राजाचा एक चमत्कार प्रसिद्ध होता. योग सामर्थ्यानं मृत्यूला ते परतवीत होते काळदेवतेला. तेव्हा समाधीतून उठल्यावर ते ज्याला हाक मारतील तो जिवंत व्हायचा प्रेतांमधून. अशा अवस्थेमध्ये ही मंडळी परत जाता जाता त्या योग्याच्या स्थानाजवळ आली. गोदावरीच्या किनाऱ्यानंच नेवाशाहून निघाले प्रवास करत करत. आणि तिथेही सगळी प्रेतांची गर्दीने पाहिल्यावर विचारले काय प्रकार आहे. म्हणे योगीराज आहेत. आणि हे जेव्हा दर 100 वर्षांनी एकदा वर्षभराची समाधी लावतात आणि समाधीतून उठले की त्यावेळेला जेवढे प्रेत असतील त्यांची मर्जी असेल त्याला हाक मारली की तो जिवंत. म्हणून वाट पाहतात हे सगळे प्रेत ठेवलेले. आमच्या चिमुरडीनं चमत्कार दाखवला तिथं. मुक्ताबाई म्हणली मी जर आत्ता इतका वाळ यानं वाट पाहायला लावायची तिथे बसून राहायला लावायचं. आमच्या कमालानं जसं राम राम म्हणत मणिकर्णिकेवरचे प्रेत उठवून दिले होते तसं या मुक्ताबाईनं त्या प्रेतांवर कृपादृष्टी टाकल्यावर ते प्रेत गेले उठून. प्रवासातून ती मंडळी तिथे थांबली नाही, निघून गेले. येता येता आळ्याला रेडा आजारी पडला, त्याला समाधी दिली. आजही आळ क्षेत्र तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तिथून पुढे आल्यावर तो रेडा पालन करणारा जो होता ना त्याला चाकणजवळ समाधी दिलेली आहे रस्त्याच्या कडेला. आणि तदनंतर पुन्हा ही मंडळी आळंदीला आली. 90% लोकांचं स्वीकार झालं, पण 1% अपवाद राहिलाच थोडासा. तर सगळीकडे चमत्काराची ख्याती झालेली होती. आणि त्या ख्यातीमध्ये आळंदीलाही चमत्कार झाले. तर सर्वात मोठा चमत्कार आळंदी ग्रामवासियांना समष्टी पाहायला मिळाला. भगवंताच्या जीवनात जसा गोवर्धन धारण हा समष्टी चमत्कार तसं आळंदीकरांना पाहायला मिळालं. चांगदेव महाराज तिकडे उठले आणि चांगदेव महाराजांनी पाहिलं समोर एकही प्रेत नाही. आश्चर्य वाटलं. मी कस काय? शिष्याने कौतुक सांगितलं, महाराज असे 4 भावंड आले होते आणि त्या बारक्या पोरीनं सगळे प्रेत उठवले. थोडस वेद बोलवल्याचं ऐकलं होतं, शिष्यांकडून खात्री करून घेतलेली होती. पण ही प्रेत उठवल्याचं कळल्यावर मात्र चांगदेवांचा सगळा अहंकार गळाला. विचार करू लागले, नाही नाही आपण आता शरण जाऊन आपलं कृतकृत्य व्हायला पाहिजे. तरी सुद्धा काप गेले,
पण भोक जे असतं तसं त्या पद्धतीनं 1400 वर्षाचं व्यक्तित्व भाव अजून गेला नव्हता. मी एवढा योगी, आपण जायलाच पाहिजे, पण पद्धतीनं जायला पाहिजे. आपण येण्याचं अपॉइंटमेंट घेण्याचं पत्र पाठवून देऊ. पत्र लिहायला बसले काही सुचेच ना, काय करावं, सुरुवात कशी करावी हेच समजेना. चांगदेवांच्या 1400 वर्षाच्या सापेक्षात तुम्ही सगळे चिरंजीवच, वय किती मोठाले असले तरी ते त्यांच्याकरता बारीक. पण माझ्याही पेक्षा ज्यांनी नुसत्या कृपादृष्टीनं हे पाठवलं त्यांच्याबद्दल कसं नाव चिरंजीव. तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान, मन काही माने ना. तीर्थरूप लिहिता वाटते ना आणि चिरंजीव लिहावं वाटते ना. बराच वेळ त्या गोंधळामध्ये शेवटी खरे अंतर्ज्ञानी असतील तर मला ओळखतील, कोरीच घडी केली कागदाची आणि दिली पाठवून. आणि शिष्य घेऊन आले इथपर्यंत, आणि घेऊन आल्यानंतर पाहिलं ती पत्रिका, पत्र खोलून ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, निवृत्तीनाथाकडे दिलं. दोघही गंभीर आतल्या आतच गप्प बसले, पण मुक्ताईकडे दिलं ते. आता ती तिखट मिरची बोलल्याशिवाय काय राहिली नाही. ते म्हणले एवढा 1400 वर्ष तप केला अजून कोराच राहिलाय म्हणे, काही याला कळलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी समर्थन केलं, मुक्ताई अगं कोरा फार बरा, लिहिलेले असल्यावर त्याच्यावर काही लिहिता येत नाही. कोरा असल्यावर त्याच्यावर काहीतरी लिहिता येतं. निवृत्तीनाथाने संकेत केला, ज्ञानोबा याच कोऱ्या कागदावर उत्तर लिहून दे आणि मग 65 ओव्यांचा ग्रंथ त्या महापुरुषाकरता तयार केला. ती चांगदेव 65 लिहिली, पाठवून दिली. उरलेला थोडासा अभिमान होता तोही गळून गेला, पण काकणवर ठेवलाच बरं का. ते आमच्या गोपिकांचं एवढं सगळं गेलं तरी थोडं राहिलं होतं, म्हणून शेवटी गुप्त व्हायची लीला करावी लागली. तेव्हा बराच अभिमान गळाला. दर्शनाला जायचं ठरवलं 1400 शिष्यासह, सर्व ऐश्वर्यासह. स्तंभन विद्येनं वाघाचं क्रूरपणा स्तंभित केला आणि गायीसारखं वाहन बनवलं. त्या वाघाला वाहन बनवलं आणि हातामध्ये विषधर सर्प चापकासारखा हातात धरला. परत चांगदेवांच्या सुद्धा एका अँगलचा नेहमी विचार करत चला. मी नेहमी सांगत असतो की एखादा पहिली नापास पोरग आहे आणि एखादा 12वीत नापास झालं, आणि ते जर त्या 12वीच्या पोराला पहिलीचं पोरग म्हणलं मी नापास झालो तूही नापासच झाला, तर त्याचा तो अधिकार नाही. त्याने 11 इयत्ता पास केल्यातून 12वीत नापास झालेला आहे. तुमचा आमचा चांगदेवांची उपेक्षा करण्याचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या. फार मोठे अधिकारी पुरुष होते. आपण चरित्र ऐकताना बुद्धी ठिकाणावर ठेवली नाही तर आपली बुद्धी कधी कधी घसरते. घसरू देऊ नका, ऐकताना सावधानतेनं ऐका. उपेक्षार्थानं चांगदेवाचा गर्व हरवला. चांगदेवाची उपेक्षा करण्याचा सामान्य माणसांचा अधिकार नाही. वाघाला स्तंभन करणं सोपी गोष्ट आहे, सर्पाचा चाबूक करणं सोपी गोष्ट आहे, सोपी नाही आहे, हे लक्षात घ्या. 14 वेळा मृत्यूला परत फिरवणं सोपी गोष्ट आहे. फार मोठे अधिकारी होते. थोडासा दोष होता, 12वी नापास होते हो, पहिली नापास नव्हते, हे लक्षात घ्या. म्हणून पहिलीच्या पोरांनी हे म्हणण्याचा अधिकार नाही तूही नापास मी नापास, असं आहे. तेव्हा थोडा विचार करून आपण वृत्ती लक्षात ठेवत जावी. फार मोठे अधिकारी होते. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा तपश्चर्याचा अधिकार स्वीकार केलेला आहे. वर्णन ऐका, त्यावेळेला कळेल तुम्हाला. तेव्हा त्याला संकेत केला ज्ञानाचा शेवटचा निवृत्तीपरायण असा. चांगदेव 65 मध्ये संकेत मिळाल्यानंतर भेटायला निघाले. पण तरी सुद्धा जगातल्या दृष्टीनं मी आधीच कमकुवतचा स्वीकार करणं बरोबर नाही, म्हणून माझंही ऐश्वर्य पाहिजे, म्हणून 1400 शिष्यासह एवढ्या वैभवात निघाले. आणि तो समष्टी शेवटचा चमत्कार
इथं पोहोचले त्यावेळेला आमचे हिवाळ्याचे दिवस होते बरं का, माघ महिन्यात घटना घडलेली. हिवाळ्याचे दिवस होते आणि चारही भावंड या सकाळच्या वेळेला ऊन खायला बसले होते भिंतीवर, एकमेकाशी काही अध्यात्माच्या चर्चा करत. तेवढ्यामध्ये ते 2 ब्राह्मण आले आणि 4 मैलावर पडाव पडलेला आहे आणि चांगदेव महाराज आपल्या भेटीला येत आहेत. 1400 शिष्य आहेत आणि वाघावर बसून आलेत. ही सगळी माहिती सांगितली. निवृत्तीनाथ महाराज एकमेकाकडे पाहत आहेत. ज्ञानेश्वर महाराज, अरे म्हणे अधिकारी पुरुष आहे, भेटायला आलाय, मोठ्या रूपावर वैभवात आलाय, आपल्याला काय करायचं? ज्ञानदेवा, अरे काय करायचं? काय नाही म्हणे, आपल्याजवळ आहे ते आपण घेऊन जाऊ. अरे आपल्याला काय? त्या भिंतीला हात लावला, चल भेटायला जायचंय. महान अधिकार, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. हा समष्टी इथलचा गोवर्धन उचलल्यासारखा चमत्कार आहे महाराज. हा साफ चमत्कार कोण करू शकतो? तर जळी स्थळी विठ्ठल भरला असा साक्षात्कारी पुरुष असेल तोच करू शकतो. या सुप्त चैतन्याला प्रगट चैतन्य करण्याचं सामर्थ्य सत्ययुगामध्ये प्रल्हादाने खांबातून प्रल्हाद नरसिंहाला प्रगट केलं. तर त्या जड खांबातलं सुप्त चैतन्य प्रगट केलं भक्तीनं. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. अति प्रेमानं ते चैतन्य प्रगट खांबातून केलं. आमच्या शुकदेवजी महाराजांनी झाडातून ओ देऊन दाखवली, हे सुप्त चैतन्य प्रगट केलं. हे 3 महापुरुष एका लेव्हलच्या दृष्टांतातले, लक्षात घ्या. तर त्या युगातले प्रल्हाद, द्वापार युगातले सुखदेवजी महाराज आणि आमच्या या कलियुगातले ज्ञानेश्वर महाराज, एका स्तरावरचे महापुरुष आहेत. सगळे सर्वम खलविदम ब्रह्मचा साक्षात्कार झालेले. आमच्यातले ज्ञान शिकलेले सगळीकडे देव आहे मानतात. प्रगट करण्याची हिमतीला फार वेगळं प्रेम लागतं. असं मानसिक नुसता सिद्धांत मान्याने काम भागत नाही. पूर्ण साक्षात्कारी तो की जो जडातलं चैतन्य प्रगट करू शकतो, तो पूर्ण साक्षात. आता आपण आपल्या तपासून पहा, सगळे अभ्यास करणारे आपण साक्षात्कारी आहोत का माहितगार आहोत? तेव्हा साक्षात्कारी माऊलीनी ते सुप्त चैतन्य प्रगट केलं. तुका म्हणे तू चिथोळे खेळे दोही ठाई. आपला आत्माच त्या भिंतीमध्ये पसरवला. जसं गोवर्धनामध्ये स्वतः भगवान कृष्ण एका रूपानं घुसले आणि त्याला उचल, त्याप्रमाणे चल म्हणल्याबरोबर ती भिंत चालायला लागली. आकाशातून चांगदेवानी पाहिलं, मी तर जड चेतनाला स्तंभित केलं. वाघ आता फक्त क्रूरपणाच घालवला, यांनी तर जडच चेतन केलं. बस तो वाघ टाकला, सर्प टाकून दिला आणि शरण आले. हरली चांगयाची आले लोटांगणी चांगदेव. या महापुरुषाच्या पुढे शरणागती स्वीकार केली. महाराज एवढा सोहळा झाला होता. त्यानंतर मोठे यज्ञ याग केले. त्यावेळेचं वर्णन या ज्ञानेश्वर चरित्रामध्ये, ओवीबद्ध चरित्रामध्ये तिथं हे प्रमाण आहे. 3 लाख लोक त्यावेळेला इथं आले होते. आत्ता वाहनं असून 2-3 लाख यात्रा आली तर आम्हाला विशेष वाटतं. ज्यावेळेला काही सोय नव्हती, 3 लक्ष लोक एकत्र झाल्याचं वर्णन त्यावेळेचं इथे. एवढा मोठा चमत्कार महाराज हा दाखवला. तर हे 2 चमत्कार फार प्रसिद्ध आहेत आणि सर्वात खरा मोठा चमत्कार आहे तुमच्या आमच्याकरता आज हयात असणारा ज्ञानेश्वरी. वाङ्मयीन चमत्कार हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सामान्य लोकांना हा मोठा वाटत नाही. तत्वज्ञ साधक लोकांना सगळ्यात मोठा चमत्कार ज्ञानेश्वरांचा असेल तर ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 हरिपाठ हा मोठा चमत्कार आहे. ज्याचा आश्रय घेऊन आमच्या तुळशीदासांनी टीका केली रामायणाची, ज्यावेळेला वर्णन केलं, रामा तू एक अहिल्यास तारली
पण तुझ्या नामाने हजारो कुटील अहिल्या आजपर्यंत तरल्या गेल्या. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघच्चा. तर अहिल्याच्या चमत्कारापेक्षाही मोठा चमत्कार आहे रामाचं नाम. तसं रेड्यामुखी वेद बोलविला आणि चालविली जड भिंती यापेक्षाही सगळ्यात मोठा चमत्कार आहे ज्ञानेश्वरी, जी 700 वर्ष लोकांना मार्गदर्शन करते अध्यात्माचं. तेव्हा अशा पद्धतीचं भूतकालीन प्रभाव, भूतकालीन लोकांचा संशय जाण्याकरता, वर्तमानकालीन लोकांची श्रद्धा बसवण्याकरता आणि भविष्यकालीन लोकांचा उद्धार करण्याकरता भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचा समन्वय ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आहे. भविष्यकालीन सर्व लोकांना उद्धार करण्याकरता म्हणून आपल्या समोर ही ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव या ग्रंथरूपाने आजही ज्ञानेश्वर महाराज आहेत. तेव्हा यांच्या या चालू तत्वज्ञानाशी जर अभिन्न झालेला असाल तर यांच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी आपल्याला त्यांच्या उपकाराचं स्मरण करता करता त्या काळातल्या लोकांना किती वाईट वाटलं असेल त्याच्यापेक्षा तितकंच आपल्याला माझेपणानं वाईट वाटलं पाहिजे. हा पुण्यस्मरण म्हणजे फार महत्वाचा भाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार थोड्या काळात आपलं जीवन समाप्त करायचं ठरवलं. कार्य समाप्त झालं असं समजून त्यांनी निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर पांडुरंगाला प्रार्थना केली. पांडुरंगाने येण्याचं कबूल केलं. स्वतः कार्तिक वारीच्या सोहळ्यानंतर भगवान स्वतः या सोहळ्याला यायचं कबूल करतायत आणि दर वद्य एकादशीला मी या आळंदी ग्रामामध्ये आहे, वद्य तुला देऊन टाकली असं कबूल केलं. आपण सोहळ्याच्या अभंग वाचा, त्यात खूप बारकावा आहे. समय आपला कमी आहे आणि म्हणून काही बारकावा आपल्याला जास्त यापेक्षा सांगता येणार नाही. थोडा मूळ भाग सांगायचा दिलेल्या समयामध्ये. निर्णय केल्यानंतर महाराज बातमी आधीच झाल्यामुळं गावागावामध्ये महाराज समाधी घेणार. वेगवेगळ्या भागातले महावैष्णव मंडळी या ठिकाणी, म्हणून हा खरा आळंदीचा सोहळा म्हणजे नुसती ज्ञानेश्वरांची वारी नाही आहे, महा पुण्यतिथी सोहळा आहे. त्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे, हे लक्षात घ्या. ही सगळी वारी जी आहे ही त्या निमित्तानं आहे, हे आपण लक्षात घ्या. तेव्हा या ठिकाणी अनेक वैष्णवांची मांदी मिळालेली आहे, एकत्र झालेली आहे. आणि ह्या एकत्र झालेल्या स्थितीमध्ये त्यावेळच्या काळातले सावतामाळी, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर महाराज, चोखामेळा, हे 4 भावंड, नामदेव महाराज, चोखामेळा, ही सगळी वैष्णव मंडळी इथे एकत्र झालेली होती. पहिलं एक भाग्य, देशदृष्ट्या आपण त्या स्थानाजवळ आहोत. महाराजांचं पुण्यतिथी कुठेही अंतःकरणाने एकाग्र होऊन साजरी करता येईल, पण आपल्या कलियुगातल्या विषयी जीवांना तेवढी एकाग्रता करता येत नाही. म्हणून एक अनुकूलता, आपण त्या देशात आहोत. हा आपल्याला अनुकूलतेचा भाग आहे. आपण भाग्यानं या वाळवंटात आहोत की समाधी सोहळ्याच्या वेळेला तो वैष्णवाचा आनंद याच वाळवंटात, या जागेत होता. आणि एक व्यक्तित्व, एक शक्ती आजही त्याची साक्षीदार आहे. 2-3 साक्षीदार त्यावेळेला असणारे आज आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 700 वर्षाचं कोण आहे? ज्या इंद्रायणीच्या सानिध्यात आपण थांबलोय ती इंद्रायणी माता आपल्याला साक्षीदार आहे. तिची कृपा झाली तर आपल्याला त्या सोहळ्याचा स्पर्श करवू शकते. ज्या वेळेला हा सोहळा झाला, अग्नितत्वाचा सूर्य तो त्यावेळेचा साक्षीदार आत्ता आपल्या जवळ आहे. आणि त्या सोहळ्याचा तिसरा साक्षीदार सिद्धेश्वर, जलतत्वाची देवता, अधिष्ठित देवता, तीही इथं हजर आहेत. तेव्हा हे 3 साक्षीदार आजही आहेत, हे लक्षात ठेवा.
समाधी मंदिराचा बाकीचा विस्तार नंतर झालेला असेल, पण सिद्धेश्वर आधीपासून आहे, हे लक्षात ठेवा. या सिद्धेश्वर साक्षीदार आहेत, सूर्य महाराज साक्षीदार आहेत, इंद्रायणी साक्षीदार, आणि आपण त्यांच्या सानिध्यात आहोत. आणि या तीन शक्तींची जर कृपा वर्षाव आपल्यावर झाला आणि आपण जर एकाग्र झालो तर त्या समाधी सोहळ्याचं थोडंसं झाकी दर्शन आपल्याला होऊ शकतं. तुकोबरायाने जसं भगवंताचा अनुभव घेण्याकरता वंदन केलं, हे गरुडा माझे तुझ्या पायावर पुन्हा पुन्हा विनंती, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, कशा करता वेगी आणावा तो हरी, मदतीना ते उद्धरी, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुळती. तुका म्हणे शेषा तीन साक्षीदार, तसेच तीन साक्षीदार आज आपल्या जवळ आहेत. जागे करा ऋषिकेशा, भगवान विष्णूच्या दर्शनाकरता या तिघांना वंदन केलंय, तसं मी या तीन शक्तींना वंदन करतो. आणि माऊलींच्या समाधीचा थोडासा अनुभव द्या, अशी आपण त्याला प्रार्थना करूया. हे इंद्रायणी माता, इंद्रायणी काठी आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आपण त्या इंद्रायणी स्नान करून थोडंफार आपलं पाप समाप्त झालेलं असेल. मला निष्पाप जीवाशिवाय ही अलौकिक गोष्ट आपल्या अनुभवात येऊ शकत नाही. पहिल्यांदा आपल्याला निष्पाप व्हावं लागतं. म्हणून इथं आल्यानंतर पहिल्यांदा इंद्रायणीचं स्नान करा, पांडुरंगाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेचं स्नान करा. सकळही पापे जाती दिगांतरा, चंद्रभागा डोळा देखरे. तेव्हा या पवित्र नदीच्या शक्ती, इंद्रायणी देवतेच्या कृपेनं थोडीशी अनुभव शक्ती आम्हाला द्यावी अशी प्रार्थना करून तो सोहळा आपल्याला ऐकायचा आहे. मला केवढा मोठा भाव, हो हो हो, काय त्या लोकांची स्थिती, त्यांना आलेला अनुभव. सगळ्यात मोठा सहवास आमच्या नामदेव महाराजांना 3 वर्ष यात्रेच्या निमित्तानं झालेला होता. ते नामदेव महाराज इथं हजर होते आणि साक्षात आखे देखा हाल वर्णन त्यांनी त्यांच्या अभंगात केलंय समाधी सोहळ्यात. म्हणून वारकऱ्यांनी समाधी सोहळ्याचा अभंग रोज नित्यनेमात एक वाचावा. तीर्थावडीचा अभंग, समाधीचा अभंग, हिंदी पद हे रोजच्या नित्यनेमाचे जे वारकरी असतील त्यांच्या वाचनात संस्काराकरता ठेवलेला आहे. हा समाधी सोहळ्याचा खरा अनुभव नामदेवांनी घेतला, गोळोबा काकांनी घेतला. निर्णय केल्यानंतर भजन कीर्तन चालू झाले. महाराज रामाच्या सीतावियोगाच्या प्रसंगामध्ये वर्णन केलंय. सामान्य राण्यांना वियोग झाला, यात काही विशेष नाही. ज्या राजाचं विदेही म्हणून नाव आहे तो विदेही राहिला नाही, देहावर आला सीतेच्या प्रेमापोटी. सीता वियोगामध्ये जनक ढसढसा रडले. नामदेवराय रडतील यात काही नाही, ते तर सगुण उपासक आहेत. पण निवृत्तीपरायण असणारे आमचे निवृत्तीनाथ महाराज तर कसं रडले. मला सोडून तुझा, अरे तू गेला म्हणजे आमचे प्राण गेले सगळ्या संप्रदायात. महाराज त्यांना स्वतःला सावरता आलं नाही, एवढ्या निवृत्तीच्या भूमीवर आरूढ असणाऱ्या तुम्ही आम्ही कुठं राहिलो. निवृत्तीनाथ महाराज हजर आहेत, पांडुरंग स्वतः हजर आहेत. मोठ्या मोठ्या वैष्णवांच्या भेटी झाल्या. पुरींच्या चरणावर मस्तक ठेवलं. निवृत्तीची निवृत्त झाली. निवृत्तीच्या निवृत्तीनंच निवृत्ती घेतली. आणि ज्ञानवांचा वियोग निवृत्तीनाथाला सहन होईना. स्वतःला सावरतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी तुम्हाला काय सांगावं, दादा मला परवानगी द्या. पांडुरंगा, हा अन्याय होतोय. बापाच्या आधी पोराने जाणं, गुरुच्या आधी शिष्याने चाललेत.
पांडुरंगाने निवृत्तीनाथांना सावरलं. मग सगळ्यात उच्च टोकाचा संबंध असणाऱ्याचा हा विरह आहे. मग खालचे तर त्याच्यापेक्षा तेव्हा अशा अवस्थेमध्ये याच ठिकाणी हा फार मोठा सोहळा झालेला आहे. अनेक देवता आकाश मार्गातून हा सोहळा पाहायला आलेला आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा समय 2 वाजताचा आहे. साधारण कितीतरी उत्सव आपण दुपारी 12ला जन्म करतो, संध्याकाळी जन्म करतो त्या पद्धतीनं, आणि जायची घाई असल्यामुळे बरेच लोक 12 वाजता करतात, पण 2 वाजताचा समय. आता आपला रोजचा टाईमच इथलचा 8 ते 10चा दिलेला असल्यामुळं आपण त्या समाधी सोहळ्याचं वर्णन करतोय. पण आत्ता ऐका आणि 2 वाजताच्या काळात ध्यान लावून त्या समाधी सोहळ्याचं दर्शन घ्या. या दर्शनाकरता काल एकच पाया सांगितला, माझेपणा. माझेपणाने एक दर्शन वेगळं होईल. आज आपल्याला सांगतोय, त्यांच्या स्थितीशी तदाकार होण्याचा प्रयास करा. एका वर्षात होणार नाही, परत परत प्रयत्न करा. तर माझेपणाशी त्या भूमिकेवर आरूढ होऊन जर तदाकार झालो. महाराज, एक गोष्ट अशी आहे, तत्वतः काळ सुद्धा एक कल्पना आहे. पण इतकं उच्च तत्वज्ञान फार वेळ लांबवणार नाही, तुम्हाला वृक्ष होईल. देश काळ ही कल्पना आहे, वस्तुस्थिती नाही. या जागेवर आपण इकडच्या बाजूला पश्चिम म्हणू, समोरच्या बाजूला दक्षिण म्हणू, पण त्या लोकांना आपण उत्तरेला आहोत. मग ही दक्षिण आहे का उत्तर आहे का पूर्व आहे का पश्चिम आहे, फक्त कल्पना आहे. दिशा ही कल्पना आहे, मोजमापा करता केलेली. तशी काळ ही सुद्धा एक कल्पना आहे. जर आपण एकाग्र झालो आणि देशकाल परिस्थितीच्या पलीकडे गेलो तर समाधी सोहळ्याचा वर्तमान काळासारखा अनुभव घेता येईल. असं आहे. आपण तितकं पलीकडे जात नाही, आपल्यामध्ये भूतकाळाचा प्रभाव आहे, म्हणूनच तर खरा अनुभव येत नाही. होऊन गेले हे डोक्यात आहे, म्हणून आपण तितकं तदाकार होत नाही. होऊन गेले नाही. भगवान राम, भगवान कृष्ण, ज्ञानेश्वर महाराज आज आहेत, कारण ते देशकाल परिस्थितीच्या पलीकडे गेले. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आजही आहेत, आणि त्यांच्या प्रत्येक लीलेचं दर्शन त्या भूमिकेवर आरूढ होत झालं तर आज घेता येईल. खरोखरच माझेपणाची तादात्म्य आणि भूमिकेशी जर तदाकारता झाली तर ज्या काळात त्या ठिकाणी त्या काळात जो उत्सव झाला त्याचं दर्शन आज घेता येईल. हे त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे. पण इतक्या सूक्ष्मतेमध्ये आपण जाऊ शकत नाही. निरान भावनेनं तरी जा, स्थितीनं नाही जाता आलं. कमीत कमी एकता आहे ना, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. वारकरी आहात ना, त्याचे मुद्रांकित आहात. मी तर नेहमी सांगत असतो, वारकऱ्यांनी आपल्या करता नाही, पण त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आपण पायिक आहोत, अनुयायी आहोत, त्यांची आबरू जाऊ नये म्हणून तरी चांगलं वागलं पाहिजे. आपण वाईट वागलं तर त्यांची आबरू जाते. लोक आपल्या वाडवडिलांचं नाव काढतात. घरात आलेली पोरगी चुकते पोरगी आणि शिव्या आईबापाला बसतात, तुझ्या आईबापाने हे शिकवलं. म्हणून त्यांची आबरू जाऊ नये म्हणून तरी वारकऱ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. लक्षात ठेवा. तर ज्ञानेश्वर महाराजांचा एक धागा आपल्यापर्यंत आलाय, सांप्रदायिक दीक्षा. हा धागा आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत. आमची परंपरा ही आदि महाविष्णू, आमची परंपरा ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, त्या परंपरेतल्या आहोत. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मसीपत्र हे केवडे राव चालवी आपल्या पुढे वाडे. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा. माऊलींचं जे बाप रखमा देवी वरला सांभाळावे आपुल्या ब्रिदा. बस जे त्यांनी माऊलीने मागच्यांकडे पोट दाखवलं तेच आपण माऊलीकडे दाखवायचं. बाप रखमादेवी वरदा सांभाळावे आपल्या ब्रिदा. तर बाप रखमादेवी वरदा हे पांडुरंगाचंही नाव आहे,
आणि हेच आमच्या माऊलींचंही नाव आहे, महाविष्णूचा अवतार. तर तुम्ही आपल्या ब्रीदाला सांभाळा, आमच्या पतित जीवांना उद्धरून न्या अशी प्रार्थना करायची. तर या सगळ्या जीवांच्या सानिध्यामध्ये, वैष्णवी अधिकारी जीवांच्या सानिध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समाजाचा निरोप घेतला आणि सिद्धेश्वराच्या बाजूला समाधीच्या स्थानावर जायला निघालेत. महाभाग्य. एक हात पांडुरंगाने धरलेला आहे, एक हात निवृत्तीनाथांनी धरलेला आहे. वैष्णवांच्या मधून जाता जाता सगळ्यांना आदर देत आहेत. नामदेवांना भेटले, नामदेव दष्टसारण गोरोबाव काकांच्या चरणावर मस्तक ठेवलं. काकांचा अधिकार त्या काळात मोठा होता. काकांना सगळे आदरानं मानत होते. नामदेवांना कच्च ठरवण्याचं काम मुक्ताईनं काकांकडेच दिलेलं होतं. काकांचा अधिकार सगळे लोक मानत होते. काकांच्या पाया पडले. महाराज, कोणाचे अंतःकरण हेलावल्याशिवाय राहिलं नाही. सगळे वैष्णव डोळ्यातल्या प्रेमाश्रून ओथंबून गेलेले. कृष्ण वियोगाच्या वेळेला नाथानी वर्णन केलंय, गोपिकांच्या अश्रूनं भिजली धरणी शब्द वापरलाय. त्या द्वापार युगातल्या काळानंतर ही आळंदी परिसरातली भूमी जर भिजली असेल तर ती ज्ञानेश्वर महाराजांच्या वियोगाच्या वेळेला सगळ्या वैष्णवांच्या अश्रूनं ही धरणी भिजून. आणि अशा या महान प्रसंगामध्ये अविरोधतेनं रुक्षताही नाही आणि सावधानी आहे. व्यवहाराचा आदर सगळ्यांना देत देत महाराज समाधी स्थळावर गेलेले आहेत. आणि समाधी स्थळावर गेल्यानंतर योग मार्गाने षडचक्र भेदन करून ब्रह्मरंध्रामध्ये आपला प्राण शेवट डोळ्यातून जाता जाता पांडुरंगाकडे पाहिलं. आपले हे महात्मे दोन भाग्यवान आहेत. पांडुरंगाकडे पाहता पाहता द्वापार युगातले महात्मा भीष्माचार्य भगवान कृष्णाकडे पाहता पाहता डोळे मिटले. आणि कलियुगातले दोन महात्मे स्वतः नामदेवांना पांडुरंगाने आपल्या हाताने समाधी देताना शेवट डोळे मिटवताना समोर पांडुरंग होते. आणि ब्रह्मरंध्रामध्ये प्राण नेताना माऊलींच्या समोर स्वतः पांडुरंग होते. त्या भगवंताकडे पाहत पाहत आपल्याला समष्टीमध्ये नेलं. बाई आवरण, मठाकाशाचं घटाकाशाचं घट फुटल्यानंतर अवकाश एकच असतं, आवरण भेद होतो. त्याप्रमाणे आपल्यातलं हे अधिकारारूढ असणारं अवताराकरता अवतरित केलेलं देहाच्या अंतर्गत असणारं हे चैतन्य समष्टी चैतन्यामध्ये महाराज विलीन झालेलं आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला समाधीच्या स्थळातून बाहेर आले आणि निवृत्तीनाथांनी शिळा लावली त्यावेळेला मोठा जय जयकार झालेला आहे. कसा उत्सव झाला असेल आपण माऊलींच्या फक्त जय जयकार करून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं एवढंच आपल्या हातात आहे. उवाची माथा ठेविता हे जिवाले. तेव्हा आपण आजचे प्रवचनाचा शेवट या शेवटच्या जय जयकाराने करणार आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं 1 मिनिटभर संकीर्तन करून आजचं प्रवचन समाप्त. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, सब संतन की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की सब संतन की